नमस्कार, मी अमोल साठे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज मी आपल्याशी एका जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहे. तो विषय म्हणजे सोनं. या विषयावर बोलताना एक लक्षात घेतलं पाहिजे, सोनं हा विषय आपल्याला नवीन नाही, पण आपण आज गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोन्याकडे बघणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सरळ सरळ असं देतो की हो, आपण सोन्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आता मी तुम्हाला असं उत्तर दिल्यानंतर तुम्ही म्हणाल की आम्ही तर आत्तापर्यंत भरपूर गुंतवणूक केलेली आहे सोन्यामध्ये. दरवर्षी आम्ही न चुकता सराफाकडे जाऊन अक्षय्य तृतीयेला सोन्याची वळी घेतलेली आहेत, बिस्किट्स घेतलेली आहेत किंवा काही जणांनी गोल्ड कॉईन्स घेतलेली आहेत. सोन्याचे दागिने हे तर आपण अनेक वेळा घेत असतो. एवढी मोठी गुंतवणूक आम्ही इतकी वर्ष सोन्यामध्ये करत आलो आहोत. पण मला आता तुमच्यासमोर एक वेगळा प्रश्न मांडायचा आहे. तो प्रश्न आहे हा. आता मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका. गुंतवणूक म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ आणि त्याच्या थोडंसं आधी ॲसेट आणि लायबिलिटी म्हणजे काय हे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. ॲसेट म्हणजे एखादी वस्तू जी तुम्ही घेतल्यानंतर ती वस्तू तुम्हाला पैसे मिळवून देते. सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर एक रिटर्न देते तुम्हाला त्याच्यावरती. तुमचं जे काही भांडवल असेल त्या भांडवलावरती ती वस्तू तुम्हाला काही रिटर्न देते. याला म्हणतात ॲसेट. लायबिलिटी म्हणजे तुम्ही देणं लागता कोणाला तरी किंवा कुठल्या तरी गोष्टीला, ज्याच्यावर तुम्ही खर्च करता. थोडक्यात म्हणजे ॲसेट हा तुम्हाला पैसे मिळवून देतो, लायबिलिटी ही तुमचे पैसे खर्च करते. एक्झाम्पल तुम्हाला देतो मी एक सोपं, की तुम्ही एक कार घेतलीत विकत आणि ती कार तुम्ही भाड्याने लोकांना चालवायला द्यायला सुरुवात केलीत. ती कार रेंटलवर लोक घेतायत, तुम्हाला परत आणून देत आहेत, त्याच्यावरती तुम्हाला जो काय तुमचा जो रेट आहे त्या कारचा त्याप्रमाणे पैसे पण देत आहेत. ही कार तुम्हाला पैसे मिळवून देते म्हणून ती कार तुमचा ॲसेट आहे. त्या उलट तीच कार जर तुम्ही स्वतःसाठी वापरायला घेतलीत, तुम्ही रोज वापरताय, दुसऱ्या कोणाला तुम्ही भाड्याने वगैरे देत नाही, तर काय होईल? त्याच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्ही करणार, त्याच्यात पेट्रोल भरणार, डिझेल भरणार, ज्याप्रमाणे जसं असेल तसं, किंवा त्याच्या इन्शुरन्सचा खर्च करणार. म्हणजे तुम्ही त्या कारवर इनफॅक्ट खर्च करताय. तुमचे पैसे त्या कारमुळे, कार पोटी बाहेर जात आहेत. सो ही कार तुमची लायबिलिटी झालेली आहे. एकच वस्तू आहे, पण तुम्ही कशी वापरता आणि त्या वस्तू बरोबर तुम्ही काय करता याच्यावर ती वस्तू ॲसेट एका लायबिलिटी आहे ठरतं. आता या बेसिक कन्सेप्टचा विचार आपण करून पुढे गुंतवणुकीकडे येऊ. गुंतवणूक ही नेहमी ॲसेटमध्ये करायची असते. लायबिलिटी ही गुंतवणूक असू शकत नाही. ॲसेटमध्ये गुंतवणूक करायची म्हणल्यानंतर तुम्ही जी वस्तू विकत घेताय ती वस्तू खऱ्या अर्थाने तुमचा ॲसेट असला पाहिजे की नाही, त्याशिवाय ती गुंतवणूक होऊ शकत नाही. आता मी हे सगळं पुराण का सांगितलं हे तुम्हाला आता लक्षात येईल की तुम्ही जे गोल्ड घेतलेलं आहे, फिजिकल बुलियन म्हणतो आपण त्याला, ते तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवलेलं आहे. ते दागिने आहेत, गोल्ड कॉईन्स आहेत, पण हे सगळं घेताना तुम्ही विकण्याच्या उद्देशाने घेतलेलं नाही. मुलाबाळांच्या लग्नाची तरतूद म्हणून घेतलं असेल किंवा एक ट्रॅडिशन म्हणून घेतलं असेल. पण काय घडतंय ते नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही ते जे सोनं लॉकरमध्ये ठेवलेलं आहे त्या लॉकरचं भाडं तुम्ही बँकेला देताय. त्या सोन्यावर तुम्हाला रिटर्न काही मिळत नाहीच आहे, उलट तुम्ही त्याच्यावरती खर्च करताय. म्हणजे तेच गोल्ड जे तुम्हाला ॲसेट वाटत होतं इतके दिवस, ती तुमची लायबिलिटी बनलेली आहे. नीट विचार करा या गोष्टीचा. आपल्याला असं वाटत असतं की आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करतोय, पण गुंतवणूक नेहमी ॲसेटमध्ये होते. आणि जर का तुम्ही अशा प्रकारे सोन्यामध्ये गुंतवणूक केली असेल तर तो तुमचा ॲसेट होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही ती गुंतवणूक म्हणजे तो ॲसेट विकत नाही तोपर्यंत त्याला गुंतवणूक म्हणायचं नाही. बरोबर आहे की नाही? त्याला तुम्हाला विकत घेणे आणि विकणे या दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याला गुंतवणूक म्हणायचं असतं. घेऊनच ठेवलं नुसतं आणि कधी विकलंच नाही तर तुम्हाला असं फार तर म्हणता येईल, लोकांना सांगता येईल की मी 10,000 रुपयाच्या लेवलला सोनं घेतलं आणि आता ते 50,000 रुपये तोळा झालेला आहे, माझी गुंतवणूक 5 पट झालेली आहे. ही काय आहे? कागदावर आहे. हे 50,000 रुपयाला तुम्ही तुमचं सोनं विकत नाही तर ती तुम्हाला गुंतवणूक म्हणून तिचा परतावा पण मिळणार नाहीये. सो हे लक्षात घ्या
की गुंतवणूक ही ॲसेटमध्ये करायची असते. त्यामुळे गोल्ड हा आपला ॲसेट झाला पाहिजे. मग आता पुढचा प्रश्न असा उद्भवतो की सोन्यामध्ये गुंतवणूक करणं खरोखर फायदेशीर आहे का? तर त्याचंही उत्तर मी तुम्हाला असंच देईन की हो, सोन्यामध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर आहे. काही जण सोन्याला डेड ॲसेट म्हणतात, त्याच्यावरती रिटर्न मिळत नाही असं म्हणतात. का म्हणतात ते तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. कारण सोनं घेऊन जर का लॉकरमध्येच ठेवलं तर त्याच्यावरती रिटर्न मिळणारच नाही आहे तुम्हाला. पण जर का सोन्याच्या भावाचा विचार केला आपण लाँग टर्म गेल्या 5 वर्षात आणि 10 वर्षात, तर तुम्हाला मी हे सांगतो, गेल्या 5 वर्षामध्ये वार्षिक रेट ऑफ रिटर्न, ॲन्युअल रेट ऑफ रिटर्न आपण ज्याला म्हणतो, की दरवर्षी त्याचा जो रेट ऑफ रिटर्न आहे सोन्यावरचा, हा रिटर्न 12.5% आसपास आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये जो रेट ऑफ रिटर्न आहे सोन्याच्या किमतीवरचा, तो जवळपास 10% आहे. याचा अर्थ दुसऱ्या भाषेत, सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झाला तर गेल्या 5 वर्षामध्ये सोनं जवळपास दुप्पट झालेलं आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये ते सोनं तिप्पट झालेलं आहे. मग ती प्रॉफिटेबल गुंतवणूक आहे का? याचं उत्तर सरळ सरळ आहे. ती गुंतवणूक अत्यंत प्रॉफिटेबल आहे. तुमच्या FD पेक्षा किंवा तुमच्या इतर PPF किंवा अशा ज्या सेफ इन्व्हेस्टमेंट्स असतात त्यापेक्षा हा रेट ऑफ रिटर्न खूप जास्ती आहे. सो सोन्यामध्ये गुंतवणूक करणं हे नेहमीच चांगलं असतं. प्रॉफिटेबल सुद्धा असतं, सेफही असतं आणि प्रॉफिटेबलही असतं. हे दोन्ही लक्षात घ्या. आता आपण शेवटच्या भागाकडे येऊ की मग गुंतवणूक कशी करायची सोन्यामध्ये. थोडं सायकोलॉजिकली तुम्हाला सांगतो काय होतं ते. सोनं प्रॉफिटेबल नाही असं लोक का म्हणतात? कारण ते विकत नाहीत. हे तुम्हाला सांगितलं मी. का विकत नाहीत? तर आपल्या समाजामध्ये एक समज आहे की जर एखादा माणूस सोनं विकायला गेला तर त्यांनी मे बी त्या चांगल्या हेतूने घेतलं असेल की मी सोनं गुंतवणूक म्हणूनच घेतोय, एक 10 वर्षानंतर मला ते सोनं विकायचं आहे, या त्यांनी हेतूने घेतलं असणारे 10 वर्ष झाली असतील, त्याला चांगला रिटर्न दिसत असेल आणि तो विकायला गेला असेल. पण 4 लोक काय म्हणतात, अरे बापरे, याच्यावर सोनं विकायची वेळ आली. हा जो समाजाचा एक जो समज आहे की सोनं विकायची वेळ येणे हे आपण दारिद्र्याचं लक्षण समजतो. मी तुम्हाला तुमचा माइंडसेट बदला असं म्हणत नाहीये. माझं म्हणणं असं आहे की काही चांगले मार्ग आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला हा बायपास करता येऊ शकतो. प्रॉब्लेम जो येतो सायकोलॉजिकल बायपास म्हणजे काय की तुम्हाला हातातनं सोनं सुटत नाही ना, हातात तुम्ही बुलियन घेतले, मला विकायला सोनाराकडे जायचं पण मला सोनं नाही विकायचं असं तुम्हाला वाटतं ना. ठीक आहे, मी तुम्हाला असे 2 मार्ग सुचवतो की ज्यामुळे तुम्ही सोनं हातात घेणारच नाही पण तरीही सोन्यामध्ये गुंतवणूक कराल. सोन्यावरचा जो प्रॉफिट आहे तो तुम्हाला त्यातनं मिळणार आहे, पण हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही कारण तुम्ही सोनं हातामध्ये घेणारच नाही. आता हे 2 मार्ग कोणते? नंबर 1, गोल्ड ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. ऑलमोस्ट सगळ्या म्युच्युअल फंडांचे गोल्ड ETF आहेत अवेलेबल. थोडक्यात सांगतो हे काय असतं. गोल्ड ETF म्हणजे समजा म्युच्युअल फंडांनी 1 लाख युनिट्स, आपण जशी म्युच्युअल फंडाची युनिट्स घेतो तशी ETFची पण युनिट्स असतात. ही युनिट्स स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झालेली असतात. ही तुम्ही स्टॉक एक्सचेंजवर घेऊ आणि विकू शकता त्या रेटला, जो त्या दिवसाचा जो काय चढउतार झालेला रेट असेल त्याच्यावरती. ओके, आता तुम्ही जेव्हा हे करताय एक्सचेंजवर तेव्हा तुम्ही कोणाची तरी युनिट्स घेताय. 1 लाख युनिट्स जर का त्या म्युच्युअल फंडाने सुरुवातीला इश्यू केली असतील तर त्याचा अर्थ असा की त्यांनी त्याच्याच जोडीला बॅकअप त्याचा, आणि हे लीगल रिक्वायरमेंट आहे की त्यांना कंपल्सरी 1 लाख युनिट इश्यू करताना 1 लाख ग्रॅम गोल्ड, फिजिकल गोल्ड त्यांना विकत घ्यावं लागतं आणि स्टोअर करावं लागतं. म्हणजे तुमच्या ETFच्या प्रत्येक युनिटच्या मागे 1 ग्रॅम सोनं आहे. तुमच्या हातात नाहीये कारण ते ई गोल्ड आहे, त्याला डीमॅट गोल्ड असंही म्हणतात. तुमच्या डीमॅट अकाउंटला ही युनिट्स दिसतील तुम्हाला इतर शेअर्स सारखी. हा झाला गोल्ड ETF पर्याय. ह्याच्यामध्ये फायदा काय, तर तुम्ही हातात सोनं घेतच नसल्यामुळे तुम्हाला ते विकायच्या वेळेला हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम येत नाही की मी सोनं कसं विकू. ही इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, दुसरा मार्ग जो माझ्या मते ह्याच्याहून चांगला आहे तो म्हणजे सध्या भारत सरकार जे सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड्स
तुम्हाला देतं आहे. दर महिन्याला त्यांचे नवीन नवीन ट्रांचेस येत आहेत त्या महिन्याच्या किमतीप्रमाणे. मला वाटतं जो लेटेस्ट आत्ता ट्रांच आला होता तो काहीतरी 5,000 रुपयांनी आलेला होता. 5,000 रुपये पर ग्रॅम अशा रेटनी आलेला होता. या गोल्ड बॉन्ड्सचा फायदा असा की तुम्ही पुढची 8 वर्ष, एक तर तुमच्या हातामध्ये हे सोनं नाही आहे, पण RBI तुमच्या बॉन्डचं सोन्याचा जो बॅकअप आहे तो RBIकडे आहे. सो तुम्ही ॲक्च्युली गोल्ड घेतच आहात, फक्त ते सर्टिफिकेटच्या फॉर्ममध्ये किंवा डीमॅट फॉर्ममध्ये घेत आहात. ओके, 8 वर्षचं टेन्युअर आहे. तुम्हाला याच्यावर सर्वात मोठा फायदा हा आहे की 2.5% व्याज मिळणार आहे. 2.5% व्याज याचा अर्थ काय, आणि ही गव्हर्नमेंटची गॅरंटी आहे. सो हे सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. 2.5% व्याज तुम्हाला जर का 8 महिने मिळत राहिलं सिम्पल इंटरेस्ट, तर याचा अर्थ असा की 20% तुम्हाला आजच्या प्राईसला डिस्काउंट मिळतोय. बरोबर आहे की नाही? सो तुम्हाला 5,000 रुपये पर ग्रॅम या रेटने जेव्हा तुम्ही घेताय तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली पुढच्या 8 वर्षामध्ये त्यातले 10,000 रुपये व्याजापोटी परत मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला खरी जी किंमत पडली ती 4,000 रुपये पर ग्रॅम पडली. दुसरं म्हणजे या दोन्ही पर्यायांमध्ये पूर्णपणे सेफ्टी आहे. सो गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी बघायच्या असतात, मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की तो ॲसेट आहे का, ॲसेट आहे, कारण तो तुम्ही विकणार आहात, तो तुम्हाला व्याज पण देणार आहे. दुसरा पर्याय गोल्ड बॉन्ड्सचा. सो तो ॲसेट आहे. सेफ आहे का, अत्यंत सेफ आहे, कारण शेवटी तुम्ही सोनं कशासाठी घेता, सेफ्टीच्या दृष्टीने पण घेताच ना घरी. हेच तुम्ही जर का घरी सोनं न घेता किंवा बुलियन न घेता ETF मध्ये गेलात किंवा गोल्ड बॉन्ड्समध्ये गेलात तर तुमचा तोच पर्पज सर्व होणार आहे, पण तुम्हाला त्याच्यावरती उत्तम रिटर्न मिळू शकतो. सो ह्या सगळ्याचा विचार करता एक लक्षात घ्या, ही खरी गुंतवणूक आहे सोन्यामधली. वळी घेऊन लॉकरमध्ये ठेवणे ही गुंतवणूक नाही. ETF किंवा गोल्ड बॉन्ड्स ही खरी गुंतवणूक आहे, कारण हा ॲसेट आहे. आय होप हे सगळं तुमच्या आता लक्षात आलं असेल. काही शंका असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याची मी लिंक पण खाली दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणि ॲसेट अलोकेशनबद्दल बोललो होतो. त्या ॲसेट अलोकेशनच्या दृष्टीने बघता या प्रकारचं जे गोल्ड आहे ETF किंवा गोल्ड बॉन्ड्स, हे गोल्ड परफेक्ट फिट होतं त्या ॲसेट अलोकेशनच्या कन्सेप्टमध्ये. बुलियन पण होतं, पण ते बुलियन आपण विकण्याच्या उद्देशाने घेतलं असेल तरच, नाहीतर ते फिट होणार नाही. तर तुम्हाला काही शंका असतील तर मला जरूर विचारा, मी त्याची उत्तरं तुम्हाला देईन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. मी याच्या पुढे तुमच्याशी बोलायला अनेक वेगवेगळे विषय घेऊन येणार आहे. हे विषय सोप्या भाषेमध्ये समजावूनही सांगणार आहे. या सगळ्या पुढच्या आगामी व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून, आणि बेलचं बटन दाबा जेणेकरून तुम्ही पुढचे व्हिडिओ चुकवणार नाही. धन्यवाद. पुन्हा भेटूया वेगळ्या विषयाबरोबर पुढच्या आठवड्यामध्ये.